करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे सध्या पोहोचलेत। आपण थेट दृश्य बघतोय। सयाजी शिंदे हे पर्यावरण प्रेमी आहेत। त्यांनी स्वतः मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड केलेली आहे आणि अर्थात ते राष्ट्रवादीचे आता नेते पण आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते नेते आहेत, त्यामुळे ते खरं तर सत्ताधारी पक्षामध्ये येतात। मात्र हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे भाजपकडून किंवा गिरीश महाजनांकडून, तर या निर्णयाला त्यांचाही विरोध आहे आणि याच अनुषंगाने सयाजी शिंदे या झाडांची पाहणी करतायत। तपोवन वृक्षतोड प्रकरणी पर्यावरण प्रेमी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झालेले होते। या परिसरामध्ये त्यांनी झाडांसोबतच चिपको आंदोलन केलेलं होतं आणि आता या संदर्भात पाहणी करण्यासाठी सयाजी शिंदे पोहोचतायत। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, सयाजी शिंदे पाहणी करतात, एकूण काय म्हणणं आहे त्यांचं? नुकतेच ते तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत। आता जी आपण दृश्य बघत आहोत, जे नाशिकचे पर्यावरण प्रेमी आहेत, ज्यांनी हा लढा सुरू केलेला आहे, त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत। काय वस्तुस्थिती आहे याची माहिती जाणून घेत आहेत आणि येता येता त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील जी डेरेदार वृक्ष आहेत ती वृक्ष देखील बघितलेली आहेत। आता एक महाकाय वटवृक्ष आहे, त्याच्या खालीच ते येऊन थांबलेले आहेत। थोड्याच वेळात ते आपली भूमिका देखील व्यक्त करते, परंतु त्यांनी 8 दिवस आधीच आपली भूमिका मांडलेली होती। मुकुल, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते, कारण सयाजी शिंदे तिथल्या सगळ्या स्थानिकांशी संवाद साधतात। आपण माहिती घेऊ द्या। तुम्हाला नाशिक म्हणजे आपण ठीक आहे माणसाचा विचार करतोय, एक्झिबिशन वगैरे सेंटर किंवा तुमचं जे काय असेल हे आपण फक्त माणसाचं विचार करतोय। इथे छोटे कीटक पक्षी किंवा प्राणी नाही त्या ठिकाणी, इथे तुम्ही तोडणार, तुम्ही माणसासाठी एक्झिबिशन सेंटर करणार, तुम्ही हॉल करणार, सगळं करणार, पण मग प्राण्यांसाठी तर या पाहणीनंतर सयाजी शिंदे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। सयाजी शिंदे सध्या नाशिकच्या तपोवनाची पाहणी करतायत, तिथल्या पर्यावरण प्रेमींकडून ते माहिती घेत आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊयात मुकुलकडे। मुकुल, गांधीनगरचा भाग आहे, पण तुमची गव्हर्नमेंट सपोर्ट पुढे पार्किंग वगैरे होतं, तर तुमचं काटेकोर असेल तर तुम्हाला तपोवनाची गरजच नाही। जर तुम्ही 12 वर्ष झाले, झाडं वाढले, तुम्ही आता 12 वर्ष आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे लागले गेले, आम्ही वाढवले, तुम्ही पण वृक्षारोपण केलं ना, मग जनतेचा डबल का खर्च करता? जागा जाधूंसाठी नाहीच आहे, हे रेस्टॉरंट नाही ते सांगतो सर, एक्झिबिशन सेंटर नदी पूर्ण नाला केला यांनी, कपिला सिंगच्या नावाने पूर्ण नाला केला, गोदावरीमध्ये पाणी लोक थांबलेले सगळे वर नका जाऊ रे, थोडी जागा द्या। आपण खाली या मॅडम, मागे ना, मागे ना, थोडा मागे या, मागे आपण मागे या, तू बोलला का मागे येतो, आपण मागे या, तुझं बोललं कोण आहे पुढे मोबाईलवाला? किरण फक्त जागा करायची, व्हिडिओ कॉल कोण आहे मोबाईलवर? काय नाही, ठीक आहे, ठीक आहे,
सर्व नाशिककरांना विनंती आहे की कृपया आपण सगळे खाली बसाल तर आपण सगळ्यांशी चर्चा करूया. प्रत्येकाला विनंती करतो की आपण खाली जर बसला तर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा करता येईल आणि खाली स्वयंसेवकांनी टाईम करावी त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथे चर्चा करता येईल. झाडे वाचवा, तपोवन वाचवा या आपल्या उद्योगाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण थोडंसं मागे सरकलात तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलता येईल, चर्चा करता येईल, साधक बाधक चर्चा करता येईल. सगळ्यांना विनंती करतो की प्लीज कृपया खाली बसा. आपल्याला ही संधी आज सयाजीराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला मेसेज जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शांतता राखायची आहे. सगळ्यांना विनंती करतो की खाली बसावे. पत्रकार बांधवांना देखील विनंती करतो की आपण थोडंसं जर एक पाऊल जर मागे गेला आणि आपण एक व्यवस्थित फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी करूया. व्यवस्थित सगळ्या फ्रेममध्ये गोष्टी करूया. इकडे नाशिककरचे आलेले आहेत त्यांना देखील विनंती की त्यांनी खाली बसा. मागचे जे आहेत ते देखील पुढे येऊन द्या. पत्रकार बांधव मागचे नाशिककर दिसत नाही तर तुम्ही एकदम मध्यभागी जा. यांना शिफ्ट करतो साईडला. जे मध्ये बसले त्यांनी या बाजूला येऊन जा. पत्रकार बांधव तुम्ही मागे सरका, थोडं मागे सरका. नाशिककर तुम्ही इकडे मागे सरका. पत्रकार बांधवांना जागा करून द्या. मध्यभागी जे बसलेत त्यांनी उजव्याकडे डावीकडे सरकवून जा. या ठिकाणी महाराष्ट्र नाशिक वाचवा.